सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची दुर्वे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव। सर्व गणेश भक्तांचं म्हात्रे कुटुंबियांतर्फे हार्दिक स्वागत। श्री स्वामी समर्थ। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट निवासी स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले। त्यांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून ओळखले जातात। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाले। 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या। यानंतर ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले। याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचले। एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली। उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते। अरे देवा, हे काय झालं? वारात रगत कसं आलं? डोळे उघड उद्धवा। काहीच दिसत नाहीये। आपल्या धोंड्यावानी चढ झाल्यात। सगळीकडे काळोख पसरलाय। तोच तर दूर करायला आलोय आम्ही आहोत दत्त गुरु। मी होतो श्रीपाद श्री वल्लभ, मी होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत स्वामी समर्थ। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ। पटली, सगळी ओळख पटली। स्वामी, सगळी ओळख पटली। घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी। 1856 मध्ये श्री स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये आले। तिथल्या त्यांच्या 22 वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोटचे पवित्र तीर्थक्षेत्र झाले। याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं। स्वामींनी 1878 मध्ये आपला अवतार संपविला। पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करत असतात। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। तुझ्या मनातील भीती आणि चिंता आता माझ्यावर सोपव। तुझ्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल। चांगले कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न ठेवता। प्रत्येकात देव आहे, सर्वांशी प्रेमाने वाग। कठीण काळात तुझी श्रद्धा डगमगू देऊ नकोस। तुझ्या आत असलेली शक्ती ओळखायला शिक। मी सदैव तुझ्या सोबत आहे, हे कधीही विसरू नकोस। सकारात्मक विचारांनी आपले जीवन उजळून टाक। माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत। निश्चिंत राहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। गुरुचरिताचे कर